आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील वातावरणात अचानक मोठा बदल होणार आहे आणि काही भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। तर राज्यातील असेही काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यात मात्र फक्त ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी होतील। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, मागच्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे। काही भागांमध्ये पाऊस देखील झाला आहे। मात्र आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला रात्रीला बघितले असता अहिल्यानगर, शिरूर, त्यासोबतच पाथर्डी, पैठण, बीड, केज, जामखेड, दौंड, बारामती, करमाळा, नीरा, बार्शी, धाराशिव, लातूर, केज, बीड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, नळदुर्ग, सातारा, वडूज, सांगोले, विटा, ईश्वरपूर, अफजलपूर, इंदापूर, सांगली, ईश्वरपूर, अथनी, विजयपूर, कोल्हापूर या परिसरात मोठा पाऊस आज रात्री होईल। तर कोकणामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री होईल। तसेच मित्रांनो, इकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा जोर आज रात्री वाढण्याची शक्यता आहे। यामध्ये उमरखेड, हिंगोली, किनवट, पुसद, जिंतूर, परभणी, नांदेड, भोकर, माजलगाव, परतूर, जिंतूर, त्यासोबतच इकडे पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, मेहकर, वाशिम, सिल्लोड, चिखली, त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस असेल। खामगाव, अकोला, अकोट, बोदवड, अमरावती, अचलपूर, कारंजा, लाड, यवतमाळ, हिंगणघाट, अरणी, पांढरकवडा, पुसद, वरोरा, चिमूर, हिंगणघाट, वर्धा, उमरेड, नागपूर, भंडारा, अरबी, काटोळ, रामटेक, वरुड, मुलताई, बेतूल, वारसिवनी, सिवनी, छिंदवाडा, तसेच इकडे बिरसा, वर्धा, सजा, गोंदिया, चिखली, भंडारा, साकोली, देवरी, राजनांदगाव, कोरची, उमरेड, हिंगणघाट, चिमूर, वरोरा, चंद्रपूर, चामोर्शी, गडचिरोली, पांढरकवडा, त्यासोबतच संगम, चामोर्शी, उतनूर, आसिफाबाद या भागात देखील मोठा पाऊस असेल। आणि मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा खानदेशचा जो भाग आहे यामध्ये सताना, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, जळगाव, बोदवड, अमळनेर, श्रीपूर, बलवाडी, तसेच इकडे साक्री, नवपूर, नंदुरबार, सेंदवा, बलवाडी, बुरहानपूर या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। तसेच विदर्भ, मराठवाड्यात मात्र काही परिसरात मोठा पाऊस होईल। कोकणात देखील आज रात्री पाऊस असेल। तर मित्रांनो, उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, खानदेश, तसेच मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र उद्याच्या दरम्यान मोठा पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता 28, 29 आणि 30 जून रोजी देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल। 1 आणि 2 जुलैचा अंदाज पाहिला असता 1-2 जुलै रोजी संपूर्ण कोकणपट्टा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।